अनेक जण मला प्रश्न विचारतात की सेव्हिंग्ज बँक अकाउंटमध्ये किती कॅश जमा करू शकतो किंवा सेव्हिंग्ज बँक अकाउंटमध्ये कॅश जमा करण्यासाठी काही मर्यादा आहेत का? तुम्हाला पण हेच प्रश्न पडले असतील तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बँकला मराठीत काय म्हणतात? माहीत असेल तर लगेच कमेंट करा. नमस्कार, मी सी प्रज्ञा शिरधनकर. आर्थिक जागृतीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण जी आपल्या सेव्हिंग्ज बँक अकाउंटमध्ये कॅश जमा करतो त्यावरती सरकारचं आणि इन्कम टॅक्सचं लक्ष असतं. आता तुम्ही सेव्हिंग्ज बँकमध्ये किती बॅलन्स मेंटेन करता त्यासाठी काही लिमिट्स नाही आहे. तुम्ही 50,000 5,00,000 कितीही बॅलन्स मेंटेन करू शकता. अर्थात तुम्हाला बँकचा मिनिमम बॅलन्सचा क्रायटेरिया फुलफिल करायचा आहे. आता आपण कॅश जी जमा करतोय सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये त्यासाठी काही रिटर्न रूल्स नाही आहेत, पण बँक्स जनरली पुढील 3 नियम फॉलो करतात. पहिलं म्हणजे काय, तर एका दिवसात तुम्ही सेव्हिंग्ज खात्यात जर 50,000 किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करत असाल तर बँक तुमच्याकडे तुमच्या पॅनची इन्फॉर्मेशन मागते. आता ह्यामागे काय उद्देश आहे, तर आपल्या भारतात एक कॅशची पॅरलल इकॉनॉमी आहे. मग मनी लॉन्ड्रिंग किंवा ब्लॅक मनी ह्या सगळ्यावर मॉनिटरिंग करण्यासाठी बँक तुमच्याकडे तुमच्या पॅनची इन्फॉर्मेशन मागते, जेणेकरून बँकला कळतं की कुठल्या पॅनवरती किती कॅश जमा झालेली आहे. दुसरं काय आहे की तुम्ही एका दिवसात 1 लाखापेक्षा जर जास्त कॅश जमा करत असाल तर बँक तुमच्याकडे ती कॅश कुठून आली, कशी आली ह्या सगळ्याची माहिती मागू शकतं. आता ही माहिती बँक का मागतं? कारण परत ब्लॅक मनी मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत बँकला हे प्रश्न विचारले जातात, म्हणून बँक तुमच्याकडनं ही माहिती घेते. आणि जर तुम्ही 1 लाखापेक्षा जास्त कॅश जमा करत असेल तर बँक तुम्हाला कॅश हँडलिंग चार्जेस किंवा बँक चार्जेससुद्धा चार्ज करते. अर्थात प्रत्येक बँक वाईज ह्याची लिमिटसुद्धा वेगळी आहे, त्यामुळे बँक टू बँक हे जे काही चार्जेस आहेत ते डेफर करू शकतात. तिसरं म्हणजे काय, तर वर्षभरात जर तुम्ही तुमच्या सेव्हिंग्ज खात्यात 10 लाखापेक्षा जास्त कॅश जमा करत असाल तर बँक्स काय करतात किंवा बँक्सला बंधनकारक आहे की ही माहिती त्यांनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला द्यायला पाहिजे. मग इन्कम टॅक्स डिपार्टमेंट काय करणार, तर ही माहिती तुमच्या फॉर्म AIS किंवा फॉर्म TIS मध्ये रिफ्लेक्ट करेल. त्याच्यासमोर जर तुम्ही तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नसेल किंवा ही जी काही कॅश जमा केली आहे ती तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये दाखवली नसेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं नोटीस येण्याची शक्यता आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे काय आहे, तर इन्कम टॅक्समध्ये एक सेक्शन 269 ST आहे, जो काय सांगतो की एका इनव्हॉइससमोर किंवा एका ट्रान्झॅक्शनसमोर एका इव्हेंटसमोर तुम्ही जास्तीत जास्त 2 लाखापर्यंतच कॅश घेऊ शकता. त्या अधिक कॅश घेतला तर तुम्हाला 100% पेनल्टीसुद्धा लागू शकते. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही कॅशबद्दल मर्यादा पाहिल्यात त्या सगळ्या मर्यादाचं पालन करून तुम्ही कॅश ह्यापुढे तुमच्या सेव्हिंग्ज खात्यात जमा करत जा. तुम्हाला जर तुमच्या करंट अकाउंटमध्ये कॅश जमा करायची आहे तर त्यासाठी काही लिमिट नाही आहे. अर्थात तिथे बँक चार्जेस किंवा कॅश हँडलिंग चार्जेस लागतील, पण त्यावरती कोणतीही लिमिट नाही आहे. पण जेव्हा तुम्ही तुमच्या सेव्हिंग्ज खात्यात कॅश जमा करता त्यावरती इन्कम टॅक्सनी काही नियम लावलेले आहेत, त्याचं तुम्हाला पालन करायचं आहे. तुम्ही जर हे नियम फॉलो केले नाहीत तर अर्थातच तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते. सो ह्या गोष्टींचं नक्कीच पालन करा. व्हिडिओ आवडला असेल, उपयुक्त वाटला असेल तर त्याला लाईक करा. ही बेसिक माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती ह्या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.